हे खासदारांच्या फोनपेने दबाव टाकला. या बाबतीमध्ये मला नक्की त्या ह्याची म्हणजे आत्महत्या केलेली मला माहिती आहे, पण कुणी दबाव टाकलेला वगैरे काय मला माहिती नाहीये. या बाबतीमध्ये जरा एखादी माहिती नसल्यानंतर आपण एखाद्या गोष्टीवर बोलणं बरोबर नाही. परंतु तिची काल जी गोष्ट झाली अत्यंत एक वेदनादायी, अत्यंत दुःख होईल आणि एक राग येईल अशी गोष्ट काल घडलेली आहे. आणि त्या ज्या आमच्या महिला भगिनी तिच्यावरती जो आत्महत्येला ज्याने प्रवृत्त केलं असेल, तिच्यावर जो निश्चित प्रकारे त्याचा जो प्रकार झालेला आहे, निश्चित त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. या बाबतीमध्ये जो कोण दोषी असेल त्याला सोडणार नाही असं डायरेक्ट सीएम साहेबांनी सांगितल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा म्हणजे निश्चित प्रकारे त्या आमच्या ताईला न्याय मिळेल. कृषी विभागात पुणे जिल्ह्याच्या कृषी विभागात ज्या काही भरती झाल्या त्या नियमानुसार झाल्या आहेत असा आरोप. कसलं काय झालं? कृषी विभागात ज्या काही भरती झाल्या पुणे जिल्ह्यात त्या नियमानुसार नियम अजून बढते झालेलेच नाहीत कुठं. मित्र मंत्री मला तर अजून माहिती पण नाही, अजून बढते झालेलेच नाहीत कुठं. बढते अजून झालेच नाहीत कुठल्याच, बढती झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये शेतकऱ्याच्या द्राक्ष बागावर तणनाशक फवारल्यामुळे 5 कोटी नुकसान झाले. या बाबतीमध्ये कोण जबाबदार असेल, शेवटी आम्ही कृषी मंत्री म्हणून त्या शेतकऱ्याच्या बरोबर आहे आणि यात कोण जबाबदार असेल या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाचे अधिकारी चौकशी करतील. त्याच्या बाबतीमध्ये जो कोण त्या जबाबदार असेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे संघटन कौशल्य नाही असं तुमचे काय काय जवळ असलेले यशवंत माने म्हणतात, काय सांगता? संघटन कौशल्य नाही त्यांचा तुम्ही अर्थाचा अनर्थ केला. ते असे म्हणले की त्यांना संघटन, आम्हाला पक्षाचं संघटन हे आमचे नेते दादांकडून मिळालं. मामाही शासकीय ह्याच्यामध्ये असल्यामुळं संघटनेच्या बाबतीमध्ये आम्ही दादांबरोबर काम केलं. मामाही शासकीय ह्याच्यावरती काम करत होते असा होता, पण तुम्ही त्याचा अर्थाचा अनर्थ केला असं यशवंत मान्यांचं बोलणं, त्यांचं तसं बोलणं नव्हतं. आणि त्या बाबतीमध्ये यशवंत माने साहेबांनी मला काय सहकार्य केलंय आणि मी काय त्यांना सहकार्य केलंय आमच्या दोघांनाच माहिती आहे. त्यामुळे आमच्यात काय तुम्ही लावायचा प्रयत्न कोणी करू नका. शेवटी ते भाजपमध्ये जरी गेल्या जाणार, शेवटी त्या तालुक्यातला त्या प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. तेव्हा त्यांनी कुठं जावं, कुठं थांबावं, शेवटी त्यांना त्यांच्या तालुक्यातलं राजकारण त्यांनी जेव्हा चर्चा झाली त्यांनी सगळं सांगितलं की आमच्या तालुक्यात त्यांच्या तालुक्यातलं राजकारण आहे. त्यामुळे त्यांना ते आता त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो निर्णय घेतलेला असावा. थांबवण्याचा प्रयत्न मी करायच्या अगोदरच हा विषय त्यांचा 3 महिन्यापूर्वीच विषय झालेला आहे. मला भरत शहा साहेब मला अजिबात भेटलेलं नाही, त्यांची माझी कसल्याही प्रकारची चर्चा नाही, त्यांचं माझं बोलणं नाही. त्यामुळे हे तुम्ही अफवा करताय. आणि ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते, त्या बाबतीमध्ये तो त्यांचा विषय, हा विषय माझा नाही. त्यांनी आजपर्यंत कसली माझ्याशी चर्चा केली नाही आणि आजपर्यंत मला ते कधीही भेटलेलं नाही. बच्चू कडू म्हणतात मी मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणार, बच्चू भाऊला विचारणार. आता बच्चू भाऊ मित्र आहेत आमचे, ते आपले म्हणले असते, पण तुम्ही अर्थाचा अनर्थ करता त्यांच्या. मामा 1,728 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना मदत देतो असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, परंतु आज तितकी मदत आता दिवाळीच्या अगोदर मिळाली नाही. मदत पंचनाम्याचं मदत ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या मध्ये पाऊस जास्त झाला तेव्हा अजूनही पंचनाम्याचं काम कालपर्यंत सुरू आहे. काम आपण तुम्हाला माहिती केंद्राकडून आपल्याला मदत मिळाली म्हणजे माहिती अचूक असली पाहिजे. जर परत केंद्राकडे आपल्याला डबल माहिती करावं लागत नाही आणि 2 हेक्टरच्या ऐवजी आपण 3 हेक्टर केलं, परत डबल माहिती परत सुरू त्याचं पंचनामा माहिती ही करायला सुरुवात केलेली आहे. काळजी करू नका. लवकर, आता मी म्हणत आहे, पण लवकरात लवकर जे पॅकेज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे जाहीर केले ते संपूर्ण माझ्या शेतकऱ्याला त्यापासून बाधित ठेवलं जाणार नाही. सर्व शेतकऱ्यांना जे पॅकेजची रक्कम मिळाली जाईल. कर्जमाफीचा प्रश्न मागे पडलेला नाही. शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेतकऱ्यांचं हित काय, कशामध्ये आज अतिवृष्टी झाली आहे. आज निर्णय कुठला घ्यायचा महत्वाचा होता की अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला उभा करणं महत्वाचं आहे. पहिल्यांदा शेतकऱ्याला उभा करू द्या आणि आपण जे कर्जमाफीचा जो आज विषय काढला त्या बाबतीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी
योग्य निर्णय घेतील. मामा महिलांना लाडक्या बहिणींना केवायसीच्या बाबतीत अनेक अडचणी येतात, तर कसं पाहता याच्याकडे असं महिला अडचणी आल्या तर त्यात आम्ही मार्ग काढू. आमची लाडकी बहीण कुठली वंचित राहणार नाही.